नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, अंगणवाडीतील 11 रजिस्टर बंद होणार. त्याचं परिपत्रक आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. परंतु सर्व सेविका ताईंचा, मदतनीस ताईंचा प्रश्न होता की कोणते 11 रजिस्टर हे बंद होणार. ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करायचा आहे. आणि असेच अंगणवाडीच्या आणि पोषण ट्रॅकरचे योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. तर बघा ताईंनो, कालची जी न्यूज आपण पाहिली ते परिपत्रक होतं. बघा, तुम्हाला इथे दिसत आहे महाराष्ट्र शासनाचे 25 मेचं परिपत्रक होतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपरमध्ये आलेली न्यूज पाहत आहोत. बघा, या न्यूजमध्ये 11 कोणती रजिस्टरे बंद ठेवायची याची सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे थोडक्यात आपण ही न्यूज जाणून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे, अंगणवाडीतील 11 रजिस्टरे बंद, पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्याचे आदेश. अंगणवाडी सेविकेंना दिलासा, बालकांच्या पोषण व शिक्षणाकडे अधिक लक्ष शक्य. बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, रायगड भवन, नवी मुंबई येथून आलेली हे जे लेटर आहे त्या लेटर आपण पाहिलं. या लेटरच्या अधीनस्थच हे न्यूज आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील 11 प्रकारचे रजिस्टर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व माहिती आता पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीवर अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आयुक्तालयाने जारी केलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने रजिस्टर बंद करून त्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये नियमितपणे अपडेट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच सर्व अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन निरीक्षण करून आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आलेले आहेत. यापूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा मोठा वेळ विविध रजिस्टर भरण्यात जात होता. त्यामुळे बालकांच्या शिक्षण, पोषण आणि पूर्व प्राथमिक विकासाकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष देता येत नसल्याची तक्रार सातत्याने केली जात होती. आता डिजिटल प्रणालीमुळे कागदाचा काम हा ताण जो आहे तो ताण कमी होऊन प्रत्यक्षात बालकांवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाचे अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून देखील स्वागत करण्यात आलेले आहे. पुढे बघा, सुधीर सोनवणे जे आहेत राज्य सचिव आहेत अंगणवाडी कर्मचारी संघटना C2चे, त्यांनी काय म्हटलं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रेकॉर्ड लिहिण्यातच जास्तीचा वेळ जात होता. लहान मुलांकडे शैक्षणिक लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता. या निर्णयामुळे बालकांचे पोषण व शिक्षण याकडे अंगणवाडी ताईंना लक्ष देता येईल. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून आयुक्ताकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यात संघटनेला खूप मोठे यश प्राप्त झालेले आहे. आणि या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळाला असून अंगणवाडी व्यवस्थापन आणि अधिक डिजिटल आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर ती 11 रजिस्टरे कोणती? बघा, अंगणवाडी केंद्रातील 11 रजिस्टरे बंद करण्यात आली, परंतु ती 11 रजिस्टर कोणती हेच आपण जाणून घ्या. बघा, बंद करण्यात आलेल्या 11 रजिस्टर ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पेपरमध्ये आलेली न्यूज आहे. याच्या संदर्भात GR जर आला, म्हणजे परिपत्रक जर आलं, तर ते देखील तुम्हाला मी दाखवणारच आहे. परंतु पेपरमध्ये आलेल्या न्यूजनुसार हे 11 रजिस्टर बंद करण्यात आलेले आहेत. बघा, 1 नंबरचं बघा, सर्व रजिस्टर पूर्णपणे बंद करणे. 2 नंबरचं पहा, पोषण ट्रॅकरवरच डेटा नियमित अपडेट करणे. 3 नंबरचं बघा, दैनंदिन निरीक्षण म्हणजे डेली ट्रॅकिंगचं जे काय आपलं रजिस्टर होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. गर्भवती नोंदवही बंद करण्यात आलेले आहेत. धात्री माता नोंदवही बंद करण्यात आलेल्या आहेत. 0 ते 6 महिने बालक नोंदवही बंद करण्यात आलेल्या आहेत. 6 महिने ते 3 वर्ष बालक नोंदवही बंद करण्यात आलेल्या आहेत. 3 ते 6 वर्ष बालक नोंदवही ही देखील बंद करण्यात आलेली आहे. 9 नंबरचा ऑप्शन बघा, वजन काटा नोंदवही ही देखील बंद करण्यात आलेली आहे. 10 नंबरचा ऑप्शन बघा, अन्नधान्य वितरण नोंदवही ही देखील बंद करण्यात आलेली आहे. 11 नंबरचा ऑप्शन बघा, इतर सर्व कागदी नोंदवही हे 11 रजिस्टरे बंद करण्यात आले आहेत. अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे ताईंनो.
शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. पोषण ट्रॅकरवर आता ही सर्व डॅशबोर्डवर आपल्याला सर्व माहिती भरावी लागणार आहे. ती देखील कशा पद्धतीने भरायची त्याची माहिती आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हीच 11 महत्त्वपूर्ण रजिस्टर बंद करण्यात आले आहेत अशी तरी न्यूज सध्या पेपरमध्ये आलेली आहे. अजून जरी याच्या संदर्भात काही अपडेट आले तर नक्कीच मी तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. ताईंनो, अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.